वृश्चिक राशीसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा एखाद्या रहस्यमय कथेसारखा उलगडताना दिसेल. ज्या क्षणाची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होता त्या क्षणाची चाहूल आता ब्रह्मांड स्वतः तुम्हाला देऊ लागले आहेत. आकाशातील ग्रहांची हालचाल साधी नाही, कारण या आठवड्यात तुमच्या राशीभोवती निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या आयुष्यातील काही मोठ्या बदलांची सुरुवात दर्शवत आहे. रात्री उशिरा अचानक जाग येणे, एखाद्या व्यक्तीची सतत आठवण येणे, मनात न सांगता येणारी अस्वस्थता किंवा भविष्याबद्दल अनोखी उत्सुकता वाटणे हे फक्त योगायोग नसतील. विश्व तुमच्यासाठी काहीतरी खास तयार करत आहे. वृश्चिक राशी, या आठवड्यात मंगळ आणि चंद्र यांची ऊर्जा तुमच्या अंतर्मनाला जागृत करेल. तुमच्या नजरेत एक वेगळी तीव्रता येईल. लोक तुमच्या शांततेमागची ताकद ओळखू लागतील. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या उपस्थितीने प्रभावित होतील. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात पुनरागमनची ऊर्जा खूप मजबूत दिसते. काहींसाठी जुनी व्यक्ती परत येऊ शकते, काहींसाठी हरवलेली संधी पुन्हा मिळू शकते, तर काहींना स्वतःचाच नवीन अवतार अनुभवायला मिळेल. वृश्चिक राशी, हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवेल. तुम्ही जितके स्वतःला कमजोर समजत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहात. वृश्चिक राशी, कामाच्या ठिकाणी अचानक बदल होण्याचे संकेत आहेत. एखादी नवीन जबाबदारी, नवीन संपर्क किंवा अनपेक्षित संधी तुमच्यासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, पण त्यातून भविष्यात फायदा होईल. पैशांची स्थिती हळूहळू सुधारेल. अडकलेले पैसे किंवा थांबलेले काम पुढे सरकू लागेल. या आठवड्यात भावना खूप खोल असतील. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते हे अचानक स्पष्ट होऊ शकते. काही वृश्चिक राशीच्या लोकांना जुन्या प्रेमाची चाहूल लागू शकते. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरेल. तुमच्या शांततेतही लोक भावना ओळखतील. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्याभोवती जे काही घडणार आहे त्याची सुरुवात आधीच ब्रह्मांडात झाली आहे. 25 ते 31 मे 2026 दरम्यान ग्रहांची चाल इतकी रहस्यमय बनत आहे की अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना काहीतरी मोठं घडणार आहे अशी जाणीव आतून सतत होत राहील. हे फक्त राशी भविष्य नाही, हा तो काळ आहे जिथे तुमच्या नशिबाचा बंद दरवाजा हळूहळू उघडू लागेल. कारण या आठवड्यात आकाशात तयार होणारा मंगळ शनीचा सूक्ष्म संबंध तुमच्या जीवनातील थांबलेल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ वाट पाहिली, जिथे वारंवार अपयश आले, जिथे मन तुटलं, तिथेच आता परिवर्तनाची सुरुवात होणार आहे. रात्री उशिरा अचानक बेचैनी वाटणे, कोणाची तरी आठवण अनपेक्षितपणे येणे किंवा एखादं स्वप्न वारंवार दिसणे हे साधे संकेत नाहीत. ब्रह्मांड तुमच्या आत्म्याशी संवाद साधत आहे. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या नजरेत एक गूढ आकर्षण निर्माण होईल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुम्ही काही न बोलताही तुमची उपस्थिती प्रभाव टाकेल. विशेष म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केले होते तेच आता तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करू शकतात. वृश्चिक राशी, मंगळ ग्रह तुमच्या राशीला आतून ज्वालासारखी ऊर्जा देणार आहे. तुमच्यातील हरवलेली हिंमत पुन्हा जागी होईल. केतू काही लोकांचे खरे चेहरे समोर आणेल. तुमच्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागेल. चंद्र तुम्हाला आध्यात्मिक संकेत देईल. काही वृश्चिक राशींना अचानक मंदिर, मंत्र किंवा ध्यानाकडे ओढ वाटू शकते. गुरु ग्रह एका मोठ्या शुभबदलाची बीजे रोवत आहे, ज्याचे परिणाम पुढील काही महिन्यात स्पष्ट दिसतील. या काळात तुमच्या आयुष्यात दैवी संरक्षण खूप मजबूत दिसते. काही वेळा शेवटच्या क्षणी वाईट गोष्ट टळेल. काही ठिकाणी अचानक योग्य मदत मिळेल आणि काही निर्णय घेताना मन आतून स्पष्ट संकेत देईल, हीच योग्य दिशा आहे. करिअर आणि पैसा, तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू समोर येऊ लागेल. एखादी बातमी, फोन कॉल किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. व्यवसायात नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. पैशांबाबत एखादा तणाव कमी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या भावना खूप तीव्र असतील. एखादी व्यक्ती जी दूर गेली होती ती पुन्हा संपर्क साधू शकते. काही लोकांना सोल कनेक्शन सारखी भावना अनुभवायला मिळेल. पण ग्रह सांगतात कोणालाही तुमच्या शांततेचा गैरफायदा घेऊ देऊ नका. वृश्चिक राशी, आता तुमचा काळ हळूहळू फिरू लागला आहे. या शेवटच्या संदेशाचा अर्थ खूप खोल आणि शक्तिशाली आहे, विशेषतः तुमच्यासाठी. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून ते खूप काही सहन करत असतात. अनेक वेळा तुम्ही लोकांसाठी मनापासून करता,
पण बदल्यात गैरसमज, दुर्लक्ष किंवा तुटलेली नाती अनुभवता. काही वेळा इतका मानसिक थकवा येतो की माझ्याच बाबतीत असे का घडते हा प्रश्न सतत मनात राहतो. पण या संदेशात ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्या कठीण काळातून गेलात तो फक्त तुम्हाला तोडण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला आतून अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी होता. काळ फिरू लागला आहे म्हणजे काय, याचा अर्थ असा की जे काम सतत अडकत होते ते अचानक पुढे जाईल. जे लोक तुमची किंमत समजत नव्हते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. जे नशीब आतापर्यंत शांत होते ते आता तुमच्या बाजूने काम करू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात कराल. वृश्चिक राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे पुनर्जन्म. फिनिक्स पक्षासारखे तुम्ही राखेतून पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवता. म्हणूनच ग्रहांचा हा संदेश साधा नाही. तो सांगतो की तुमच्या आयुष्यात आता असा टप्पा सुरू होतो आहे जिथे जुने दुःख हळूहळू मागे पडेल आणि तुमची खरी शक्ती समोर येईल. ज्यांनी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला, या वाक्याचा अर्थ सूड नाही. याचा अर्थ असा आहे की जे लोक तुम्हाला कमजोर समजत होते त्यांना आता तुमच्या शांत पण मजबूती व्यक्तिमत्वाची जाणीव होईल. तुमचा बदल शब्दांनी नाही तर तुमच्या प्रगतीने दिसेल. ब्रह्मांडाचा गुप्त संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतात, पण त्या कायमस्वरूपी आणि मोठ्या परिणामांसाठी घडतात. त्यामुळे जर सध्या सगळं मंद वाटत असेल तर आतून प्रक्रिया सुरू आहे. वृश्चिक राशी, या संदेशामागची खरी सकारात्मक ऊर्जा अशी आहे, तुम्ही हरलेले नाही, तुमचे नशीब संपलेले नाही आणि तुमच्यात अजून खूप मोठी क्षमता दडलेली आहे. पुढील काही आठवड्यात तुम्हाला छोटे छोटे संकेत मिळू लागतील. योग्य लोक भेटणे, अचानक एखादी चांगली बातमी मिळणे, मनात शांतता येणे किंवा एखादी संधी स्वतःहून चालत येणे, हे सर्व संकेत असतील की ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन दार उघडत आहे. म्हणून या संदेशाचा खरा अर्थ एकाच ओळीत सांगायचा तर तुम्हाला थांबवणारा काळ आता संपत चालला आहे आणि तुमची खरी ओळख जगासमोर येण्याची वेळ जवळ आली आहे.